नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की यमुनाची अरेरावी जरा जास्तच वाढलेली आहे. पण यमुनाची अरेरावी कमी करण्यासाठी कावेरीने जो स्टँड घेतलेला आहे, कारण यमुनाने आता इकडे विद्याला शिक्षा सुनावलेली आहे, तिला निर्जळी उपवास करायला सांगितलेला आहे, त्याचबरोबर पौर्णिमा काकूला सुद्धा ती त्रास देत आहे. या गोष्टी कावेरीच्या लक्षात येत आहेत. त्यामुळं कावेरी मात्र जाम चिडलेली आहे आणि कावेरी म्हणत असते की बस झालं, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे. कारण आता यमुना कावेरीकडे आलेली असते आणि तिला म्हणत असते की या घरची पूजा करण्याचा मान तुला मिळणार नाही, कारण ही पूजा तू करू शकत नाही. तेव्हा कावेरी म्हणते बस, खूप ऐकून घेतलेलं आहे असं म्हणत कावेरीने तिचा हात पकडलेला आहे, कारण यमुनाने तिच्यावरती हात उघडलेला असतो. एवढ्यावर कावेरी थांबत नाही, तर कावेरी यमुनाला दाखवून देते की तुमची लायकी काय आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, या घरची सून आहे आम्ही आणि आम्ही सुना आहोत, तर आम्ही काय करू शकतो एवढं लक्षात ठेवा. जर तुम्ही अति वागलात तर तुमच्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस करेल. आणि तुम्हाला माहिती आहे मोहित जिजू आहेतच इन्स्पेक्टर, ते लगेच येऊ शकतात. तुम्हाला सांगायची काय गरज आहे, तुमचे चाहू आहेत ना ते, तुम्ही पाहुण्या म्हणून या घरात आहात तर पाहुण्यासारखं राहा असं म्हणत कावेरीने गाढव म्हणून सुद्धा तिला हिनवलेलं आहे. कारण तिने माच्याच पद्धतीचे कपडे घालून आलेली आहे आणि सगळ्यांवरती आरेरावी करत आहे. तेव्हा कावेरीचं असं म्हणणं आहे, कसं आहे, गाढवाने वाघाचं कातडं पांघरलं म्हणून तो वाघ होत नसतो, तो शेवटी गाढवच राहत असतो. अशा पद्धतीने कावेरीने तिला तिची लायकी दाखवलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, तेव्हा मा बाहेर येते, मा सुद्धा तेच बोलते. या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे कावेरी पूजा करत असते. कावेरीने आता घराची जबाबदारी घेतलेली, मा उठून काही बाहेर येत नाहीयेत, माझा कॉन्फिडन्स परत आलेला नाही, तर आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. यासाठी कावेरी हा सगळा स्टँड घेत असते. विद्या कावेरीकडे येते आणि कावेरीला सांगू लागते की कावेरी वहिनी, तुम्हाला माहिती आहे का काय होतंय. तेव्हा कावेरी म्हणते काय झालं. अहो ते बघा ना, यमुना ताईंनी काय केलंय, यमुना वंसेंनी ना माझ्यासारखी साडी घातली आहे, सगळं गेटअप केलंय आणि सगळे कामं सगळ्यांवर सोपवत राहिलेले आहेत आणि सगळ्यांना ओरडत आहेत. त्यांचं हे जे काय वागणं आहे ना ते चुकीचं चाललेलं आहे असं ती बोलत असते. तेव्हा मात्र कावेरी म्हणते की काळजी करू नका. विद्या म्हणते की मा आता रूम मधून बाहेर यायला तयार नाहीयेत आणि ह्यांचं हे वागणं असं चाललेलं आहे असं विद्या सांगत आहे. तेव्हा यश सुद्धा तिथे आलेला असतो. यश म्हणतो मा अजून घरातून बाहेर आलेलीच नाहीये, काय करावं लागेल हा प्रश्न यशला सुद्धा पडलेला असतो. काही करून माला आपल्याला बाहेर आणावंच लागणार आहे असं त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. इकडे कावेरी म्हणते की बघूया काय होतंय, करायला तर लागणारच आहे त्या गोष्टी, आता पूजा तर मीच करणार आहे. तेवढ्यातच यमुना तिथे येते आणि म्हणत असते की नाही, या घरची पूजा तू करू शकत नाही, मी आहे ना, मी ठरवणार या घरी पूजा कोणी करायची आहे आणि काय करायचं आहे. कावेरी जाम चिडलेली असते. कावेरीला विद्याने सगळं सांगितलेलं असतं आणि मग यमुना येऊन आरेरावी करायला लागते. कावेरी म्हणत असते की पूजा तर मीच करणार आहे, कारण मी या घरची सून आहे. तेव्हा ती म्हणत असते की या घरची पूजा करण्याचा मान माच आहे आणि जर आता मा तिथे येत नसेल तर तो मान माझा आहे, कारण ही जबाबदारी माने माझ्याकडे दिलेली आहे. अशा पद्धतीचं तिचं बोलणं चाललेलं असतं. कावेरीने सगळी पूजा मांडलेली असते, सगळं घट बसवण्याची, घटस्थापनेची सगळी तयारी केलेली असते. या सगळ्या गोष्टी घडत असतात. पण हा जो यमुनाचा जो माज आहे तो काही केल्या कमी होत नसतो. ती खूप आरेरावीपणे वागत असते, उद्धटपणे वागत असते आणि याच गोष्टीला कावेरी मात्र आता वैतागलेली आहे. तिला माहिती आहे की यमुनाचं चुकतंय, यमुनाला या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे, हे सगळं कावेरीला पण माहिती आहे. परंतु यमुनाचं वागणं काही केलं बदलत नसतं. यमुना आरेरावी करत असते. ती म्हणत असते की नाही, या घरची पूजा तू करू शकत नाही. कावेरीला खूप राग येतो. कावेरी म्हणते की बस झालं, यमुनाताई आत्तापर्यंत मान दिलेला आहे आणि आम्ही या घरच्या सुना आहोत, आमच्याशी नीट वागायचं, नाहीतर काय होऊ शकतं माहितीये ना. असं म्हणता क्षणी यमुनाने कावेरीवरती हात उचललेला असतो. कावेरीने त्या क्षणी यमुनाचा हात पिरगळलेला आहे आणि तिला सांगितलेलं आहे की तुम्ही या घरच्या सुनांवरती हात उचलत आहात, एवढं लक्षात ठेवा. काय होईल याचा अंदाज बाळगा. जर वेगळं काय घडलं तर काय होऊ शकतं तुम्हालाही माहिती आहे आणि मी शांत राहणारी नाही. मी तुमच्या विरोधात डोमेस्टिक व्हायलन्सची केस स्टँड करणार आहे. आणि मला सांगा, करू का मोहित भाऊजींना फोन,
किती वेळ लागणार आहे असं? तुम्हाला माहिती आहे ते तर इन्स्पेक्टर आहेत आणि कोणत्याही क्षणी ते इथं पोहोचू शकतात. आणि जर मी तुमच्यावरती डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकली तर काय होईल याचा विचार करा. असं म्हणत कावेरीने जी काही धमकी दिलेली आहे ना ती मात्र पाहण्यासारखीच आहे. आणि यमुना मात्र पाहतच राहते. तरीही यमुनाची अरेरावी काही कमी होत नसते. कावेरी म्हणते की खरंच मी तुम्हाला ना एकदाच सांगितलंय, तुम्ही ना शांत राहायचं. कसं आहे, जी पूजा हे सगळं जे काही मी करत आहे ना ते मी माझ्या पद्धतीने करत आहे. मी या घरची सून आहे आणि त्यामुळं तुम्ही पाहुण्या म्हणून या घरात आलेले आहात तर पाहुण्यासारखंच राहायचं आणि जो सासूरवास तुमचा तिकडे होता तो सोडून द्यायचा. इथे पाहुण्या म्हणून आलात, पाहुण्यासारखं राहा आणि पाहुण्यासारखं खा पी आणि निवांत जा, असं कावेरी तिला सांगत आहे. खरं तर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र कावेरीला खूप राग आलेला असतो. पण आता कावेरी तो राग ज्या पद्धतीने व्यक्त करत असते, ज्या पद्धतीने बोलत असते, हे सगळं जे काही चाललेलं असतं ना ते खरंच पाहण्यासारखं असतं. परंतु यमुना तेवढीच उद्धट असते. ती म्हणत असते पूजा तर मी तुला करू देणारच नाही, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, पूजा तर मीच करणार आहे आणि पूजा मीच करणार आहे. एकतर मा येऊन पूजा करतील अन्यथा मी पूजा करेन, असं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र यमुनाला आता धक्का बसलेला असतो. डोमेस्टिक व्हायलन्सची केस करणार किंवा आणखी काही गोष्टी बोलल्या जात असतात. यामुळे यमुना मात्र हादरलेली असते. यमुना म्हणते की नाही आणि विद्याला मात्र खूप भारी वाटत असतं. विद्या मात्र खूप हसत असते, या सगळ्या गोष्टींची मजा घेत असते. आणि त्याच वेळी यमुनाला कावेरी बाजूला ढकलते आणि म्हणते की चला हो बाजूला, कारण हा अधिकार आमचा आहे आणि आम्ही आमच्या अधिकाराचं काय करायचं ते आम्ही ठरवू, अशा पद्धतीचं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र कावेरीने विद्याला तिची लायकी दाखवलेली कावेरीने यमुनाला तिची लायकी दाखवलेली आहे आणि तिला बाजूला केलेलं असतं. कावेरीला आता घरातल्या एकेका व्यक्तीचं मन जिंकायचं आहे, लढायचं आहे, कारण तिच्या विरोधात कारस्थानं करणारी जास्त लोक तिथं आहेत असं कावेरी समजते. आणि त्या एकेकाला आता तिथे तिला शांत करायचं आहे. पण सगळ्यात मोठं कारस्थान करणारी जी आहे अमृता, तिला त्या घराच्या बाहेर हाकलायचं आहे. बाकी माणसं तिची माणसं आहेत, तिला समजून घेतील, तिला त्यांना सांभाळून राहायचं आहे, हे मात्र तेवढंच खरं आहे. विद्या मात्र जाम खुश झालेली असते आणि कावेरीने जे दाखवून दिलेलं असतं त्यामुळे यमुनाला मात्र तिची लायकी कळलेली असते. कावेरी म्हणते की कसं आहे माहितीये का, अधिकार आले, एखाद्या गाढवाने जर वाघाचं कातडं पांघरलं तर तो जो गाढव आहे तो वाघ नाही बनू शकत, एवढं लक्षात ठेवा. कसं आहे माहितीये का, काहीही झालं तरीही एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे की गाढव हा गाढवच असतो, असं म्हणत तिने तिला चांगलीच तिची लायकी दाखवलेली असते आणि दाखवून दिलेलं असतं की काय होऊ शकतं. आता कावेरी पूजा करायला लागलेली असते. कावेरी मुद्दाम चुकीचे मंत्र बोलणार असते. सगळेजण तिच्याकडे पाहत असतात आणि कावेरी आता बोलायला सुरुवात करते. त्याच वेळी आता विद्या त्याचबरोबर यमुना सगळेजण तिथं असतात आणि पुन्हा कावेरी म्हणू लागते की कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये ना, मी पूजा करते या गोष्टीचा. कसं आहे, पुन्हा तुम्ही म्हणाल म्हणून मी आपलं विचारलं आधीच, असं कावेरी बोलत असते. तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात. पौर्णिमा काकूला विचारते तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ना. तेव्हा पौर्णिमा म्हणते की नाही, कारण कावेरी म्हणते कसं आहे, असं ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, पोथीमध्ये लिहिलेलं आहे की जर एका बाईने पूजा केली नाही आणि दुसरी पूजा करत होती तर तिला करू दिली नाही तर तिच्या डोक्याचे केस गेले. म्हणजे आता तुम्हीच विचार करा काय करायचं आहे ते. तुम्हाला जर काही विरोध करायचा असेल तर ठरवा कशा पद्धतीने करायचं आहे ते. तर पौर्णिमा पण सांगू लागते की नाही मला काही प्रॉब्लेम नाही, तू कर पूजा. पौर्णिमा आता कावेरीच्या बाजूने आहे, कारण पौर्णिमाने पाहिलेलं आहे की यमुना काय करू शकते. यमुनाची बाजू आपण इतके दिवस घेत होतो, यमुनाला एवढं सांभाळून घेतलं, घरात आणण्यासाठी प्रयत्न केले, पण तीच यमुना आपल्यावर उलटली आहे. जेव्हा तिच्या बाजूने आता सत्ता आली, वहिनीने तिच्या हातात चाव्या काय दिल्या तर तिचा रुबाबच वाढलेला आहे, तिचा माजच बदललेला आहे, तोराच बदललेला आहे, ह्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. तेव्हा यमुना म्हणत असते की तू काहीही भीती घाल पण ही पूजा मी तुला करूच देणार नाही. कावेरी म्हणत असते की ह्या यमुना ताई आहेत ना, ह्या कशाही करत असतात, एवढं सगळं तिला माहिती आहे. आणि तरीही कावेरी मात्र आता शांतपणे तिथं उभी असते. तिची ती आपल्या पूजा करायचं काम करत असते. तिला फक्त एवढंच माहिती आहे की ठीक आहे, ह्यांना काय बोलायचं आहे ते बोलू द्या, आपण फक्त आपलं काम करायचं आहे. तिला काही करून मला परत आणायचं आहे, माझा कॉन्फिडन्स परत आणायचा आहे. जी गोष्ट अमृता या घरामध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे ती गोष्ट तिला करू द्यायची नाही, एवढंच तिने ठरवलेलं आहे.
त्यानंतर आता कावेरी पूजा करायला घेते आणि मुद्दामच जे मंत्र आहे ते चुकीचं, स्तोत्र चुकीचं म्हणू लागते. तेव्हा मात्र पौर्णिमा तिच्याकडे पाहत असते. ती काहीच बोलत नाहीये. यश मात्र बोलायला सुरुवात करतो की काय चाललंय तुमचं, तुम्ही चुकीच्या पद्धतीने का बोलताय हे सगळं, तुम्हाला येत नाही बोलता तर तुम्ही बोलू नका ना, असं यश तिला म्हणत असतो. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते की हो का, मग कोणाला येतात. तो म्हणतो की मला हे अजिबात चालणार नाहीये, तुम्ही अशा पद्धतीने मंत्रोच्चार केलेला. तेव्हा कावेरी म्हणते की त्यांना येतात ना, मी विसरले, मग तुम्ही त्यांना बोलवून आणा पूजा करायला, मला काहीच हरकत नाहीये, असं हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सुलक्षणा आतमध्ये असते. ती विचार करत बसलेली असते की काय होणार आहे, या घराचं काय होणार आहे, मी या घरासाठी काय करत होते आणि हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. आणि ही मुलगी या घरात आल्यामुळं तिने तर हैदोस मांडलेला आहे. तिला जसं वाटतं तसं ती वागत असते, तिच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करत आहे. खरंच यावर काहीतरी उपाय पाहिजे, यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे, असं मा बोलत असते. तेवढ्यातच बाहेरून यमुना ओरडत असते की मा चल लवकर तू, अगं बघ बाहेर काय चाललंय, अगं ती पूजा करते, ती नीट करतही नाहीये आणि ऐकतही नाहीये, तू चल. तेव्हा मा म्हणत असते की तुमच्या या सगळ्या त्रासाला कंटाळून मी यांना दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलेला आहे आणि तरीही तुमचा त्रास माझ्या मागे चालूच आहे, हा आवाज सगळा चालूच आहे. आणि इकडे पौर्णिमा म्हणत असते की मंत्र तर चुकत आहेत. तेव्हा कावेरी म्हणते की मला असंच येतात मंत्र, मी विसरली, आता मी काय करणार आहे, त्यामुळं मी काहीच नाही करू शकत आहे, मी अशाच पद्धतीने बोलणार आहे, असं कावेरीचं वागणं चाललेलं असतं. सगळेजण आहेत पण कावेरी मुद्दामून मंत्र चुकीच्या पद्धतीने बोलत असते आणि त्याचबरोबर ती देवाला तिथे देवाला सांगत असते की मी हे सगळं जे काय करते ना ते मा याव्या म्हणून करत आहे, माझ्याकडून काय चुकलं तर मला माफ कर, कारण या घराला लागलेली वाळवी जी आहे अमृता नावाची, ती वाळवी मला बाहेर काढायची आहे आणि त्यासाठीच हे सगळं मी केलेलं आहे. हे सगळं बोलणं चालू असतं आणि तेव्हा मात्र इकडे यमुनाचं ओरडणं सुरूच असतं. मा दरवाजा उघड ना तू, मा दरवाजा उघड ना, असं काय करतेस, अगं ती कावेरी बघ काय करते. तेव्हा कावेरीच्या लक्षात येतं की अजूनही मापर्यंत आपण बोललेले मंत्र गेलेले नाहीत, म्हणून कावेरी जोर जोरात म्हणायला सुरुवात करते. तेव्हा यशही ओरडत असतो. यश म्हणत असतो की कळतंय का तुम्हाला, माने असं शिकवलंय का, आणि तुम्ही अशा पद्धतीने मंत्रोच्चार का करताय, तुम्हाला येत नाहीये तर राहू द्या ना, करू नका. कावेरी म्हणते कशी पूजा अर्धवट मी सोडू शकत नाहीये, मान्य मला माझ्याकडून मंत्र चुकत आहेत, सगळ्या गोष्टी घडत आहेत, पण ही पूजा मी अशीच कशी सोडू, असं कावेरी सांगत असते. तेवढ्यातच आता कावेरी म्हणते एवढं सगळं करून पण अजूनही मा आलेला नाही, मा बाहेर याव्या यासाठी आणखी काय करावं लागणार आहे, हा प्रश्न कावेरीला पडलेला असतो. कावेरी म्हणत असते की मला खात्री नक्की मा बाहेर येतील, असं कावेरीचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सगळेजण बोलत आहेत. सगळ्यांना माहिती आहे की काहीतरी प्रॉब्लेम होत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत, हे जरी माहीत असलं तरीही कावेरीला आता सगळेजण समजवू लागलेले आहेत. उलट सुलट असं नको करूस असं कावेरीला सांगत आहेत, पण कावेरीचा हट्ट तोच आहे की मग तुमच्या माला व्यवस्थित पूजा करता येते, पण ते आलेत का बाहेर, मग त्यांना बोलवा बाहेर, त्यांना करायला सांगा पूजा, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तेवढ्यातच मा रागारागाने बाहेर आलेली असते आणि मा म्हणू लागते की बस, आतापर्यंत या मुलीच्या सगळ्या गोष्टी मी सहन केलेल्या आहेत, पण आता ही नाही, कारण या गोष्टीमुळे जर माझ्या देवाचा अपमान होणार असेल तर ते मी सहन करणार नाही. सगळी पूजा वगैरे मांडलेली असते. तेव्हा कावेरीला ती म्हणत असते की बाद झालं, कसं आहे माहिती आहे का, तुला मी माझ्या देवाच्या अगदी बाजूला सुद्धा येऊ देणार नाही, माझ्या देवाच्या बाबतीत काही चुकीचं केलंस तर ते मी सहन करणार नाही, अशा पद्धतीने मा इकडे कावेरीला बोलत असते. माझं असं म्हणणं असतं की पूजा अशा चुकीच्या पद्धतीने झालेली मी कधीच सहन करू शकत नाही. कावेरीला ही गोष्ट मान्य झालेली असते. फायनली मा बाहेर आलेली असते आणि कावेरीचा प्लॅन सक्सेस झालेला असतो आणि मा तिथे येते आणि म्हणते मी पूजा करेल, पण माझी एकच इच्छा आहे, ती म्हणजे या मुलीने मी पूजा करत असताना इथे थांबायचं नाही. कावेरी म्हणते ठीक आहे, मला मान्य आहे तुमची गोष्ट, असं म्हणत कावेरी तिथून बाजूला निघून जाते. कावेरी म्हणत असते की ठीक आहे, एवढं काय त्याच्यामध्ये, आपल्याला बाहेर बाजूला तर जावं लागतंय ना, ठीक आहे मी जाते बाजूला, असं म्हणत कावेरी तिथून बाजूलाही गेलेली असते. आणि मग आता मा पूजा करायला सुरुवात करणार असते. तेवढ्यातच तिथे गोमित्र शिंपडून मा म्हणते की मला ही जागा आहे ती आधी शुद्ध करावी लागणार आहे, कारण या घरातल्या वाईट लोकांचे विचार इथे या जागेत आलेले आहेत, त्यामुळे ही जागा मला शुद्ध करावी लागणार आहे, हे सगळं व्यवस्थित करावं लागणार आहे, असा विचार आता माने केलेला असतो आणि त्या पद्धतीने काम सुरू केलेलं असतं. इकडे कावेरी मात्र माकडे पाहत असते. यमुनाला आनंद होत असतो, पण
यमुनाला कुठं माहिती आहे हे सगळं कावेरीने माला आणल्यासाठीच केलेलं आहे. मा बाहेर यावी यासाठीच तिने चुकीचे मंत्र बोललेले होते. ही गोष्ट त्या मूर्ख यमुनाच्या कुठं लक्षात येत आहे. मा आता पूजेला सुरुवात करत असते. विद्याला सांगते, विद्या. लगेच विद्या स्टूल घेऊन येते आणि माला स्टूल देते बसायला. या सगळ्या गोष्टी घडत असतात. तरीही यामध्ये यमुनाला जराही वाटत नाहीये की आपलं काय चुकतंय, आपण काय चुकीचं करतोय. अशा पद्धतीने नाही वागलं पाहिजे. अशा कोणत्याच गोष्टी मात्र तिच्या लक्षात येत नाहीत. तिचं वागणं मात्र चुकीच्या पद्धतीने चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा माने आता पूजेला सुरुवात केलेली असते. घरातले सगळेजण आहेत. कावेरी तिथेच बाजूला थांबलेली आहे. कारण ही पूजा जरी होत असली तरीही कावेरीने सगळ्यांचा राग ओढवून घेतलेला आहे. यशला मात्र वाईट वाटत असतं की हे सगळं काय होतंय. कावेरीच्या याच्यामध्ये काहीच चूक नाहीये. प्लॅन तर आम्ही दोघांनी केला होता, पण आज सगळ्यांच्या समोर कावेरी वाईट ठरते. कावेरीला सगळे चुकीचे ठरवत आहेत. पण या सगळ्यामध्ये काहीतरी करावं लागणार आहे, तरच हे सगळं व्यवस्थित होऊ शकतं. यामध्ये मलाच काहीतरी स्टँड घ्यावा लागणार आहे असा विचार आता यशने केलेला असतो. आणि यश म्हणत असतो की मीच नक्की आता काहीतरी करणार आहे ज्यामुळं कावेरीला या घरामध्ये पुन्हा स्थान मिळू शकेल. इकडे मा पूजा करते. सगळं झालेलं असतं. प्रसाद घेते आणि अमृताला बाकीच्यांना प्रसाद द्यायला सांगते. आणि जाताना यमुनाला म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, कपडे घातले म्हणून विचार येत नाहीत, जबाबदारी स्वीकारता येत नाही. जबाबदारीची जाणीव ही मनापासून असावी लागते, तरच ती जबाबदारी व्यवस्थितपणे पेलू शकते. अशा पद्धतीने बोलणं सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर कावेरी आता येते आणि अमृताच्या समोर उभी राहते आणि म्हणू लागते की दे मला प्रसाद. अमृता तिच्याकडे रागानेच पाहत असते. अमृताला मात्र कळत नसतं की हिचं वागणं काय आहे नक्की. अमृता विचार करूनच आता थकलेली असते की नक्की काय होणार आहे, ह्या गोष्टी कशा पद्धतीने घडणार आहेत. याच गोष्टींचा विचार अमृताचा चाललेला असतो. आणि त्यासोबतच इकडे जेव्हा कावेरी आता हे सगळं करते त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरीची आता विद्याने ओटी भरलेली आहे म्हणून यमुना आलेली असते आणि मला सांगत असते, मा हिने त्या कावेरीची ओटी भरलेली आहे, गरज नसताना तिने हे केलेलं आहे. खरं तर हे सगळं करायची अजिबात गरज नव्हती, तरीही हे तिनं जाणून बुजून केलेलं आहे असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र आता ह्या सगळ्या जणी बाहेर आलेले असतात. कावेरी तिथं सांगायला गेलेली असते याच्यामध्ये त्यांचा काही दोष नाहीये, पण ती ऐकायला मात्र तयार नसते. आणि तेव्हा मात्र मा म्हणत असते की बाद झालं, आतापर्यंत खूप वेळ गोष्टी सहन केलेल्या आहेत, पण आता नाही. माझ्या घरातल्या कोणत्याही गोष्टीमध्ये नाखुपसायची अजिबात गरज नाही, तो अधिकार मी तुला दिलेला नाही. अशा पद्धतीने मा बोलत असते आणि कावेरीला म्हणते की तुझा या घराशी काहीही संबंध नाहीये, तर तू इथून बाहेर जा. अशा पद्धतीने तिने कावेरीला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर इकडे कावेरी आणि अमृता आता आहेत. अमृता म्हणते, बघितलं ना, तुझ्या फायद्याचा एक एक माणूस मी या घराबाहेर काढत आहे. आता काय करणार आहेस. म्हणजे कावेरीच्या लक्षात आले हा सगळा डाव अमृताने केलेला होता. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.